समयी परमेशाला एक मनाने वंदना मुझे या शुभ समयी दया सागरा करितो धावा मंगल गीते गातो नावा गोड करुणी घे अमुची सेवा मंगल देवा या शुभ समयी परमेशाला एक मनाने वंदना मुझे या शुभ समयी वंदना मुझे या शुभ समयी वंदना मुझे या पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो. मित्रांनो, आज सेंट रॉक या संताचा सण ख्रिस्त सभेत साजरा केला जातो. रविवार असल्यामुळे आपण रविवारची उपासना घेणार, परंतु संत रॉकच्या नावाने आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये कोखिवरे इथं आपलं हे सुंदर असं चर्च आणि त्याहीपेक्षा सुंदर आपली लोक, हे हा खरा म्हणजे वर्षातील संताच्या सन्मानार्थ आश्रयदाता त्याचा सण असतो. रविवार आल्यामुळे आपले कोखिवरीचे लोक त्यांच्या कम्युनिटीचा हा सण जणू काही साजरा करीत असतात. आणि म्हणून आपण विशेष प्रार्थना करू, परमेश्वराने या आपल्याला दिलेल्या देणगीबद्दल आपली समृद्ध ख्रिस्त सभा वसईतील आपली लोक संपूर्ण वसईभर अनेक वर्ष अनेक पिढ्या ख्रिस्ती जीवन जगतात. आपण एकमेकांसाठी प्रार्थना करू. आज वर्षातील 20वा रविवार पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे, म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
स्वदेशा शक्तिशाली नमोनि मान ओ तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीश प्रभु येशू ख्रिस्त एकुलता सुत गुणवंता जनकनंदन परेश गोकरा प्रभु दुःखहारा परमेशा दयेचा सागरा जगपापहारी दया मागरी हरित्वरा पतित पावन जगपापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसल्या पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसेश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एकथोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गांत गौरव सज्जनाना देव शांती देवो सज्जनाना देव शांती देवो सज्जनाना देव शांती देवो आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या सर्व समर्थ बापा, सर्व वस्तूंपेक्षा व वस्तूंद्वारे तुझ्यावर प्रेम करण्याकरिता आणि तू आम्हासाठी तयार केलेल्या व कल्पना करता येणार नाही अशा आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ईश्वरा या पुस्तकात परमेश्वर म्हणतो, न्यायाने पालन करा, धर्माचरण करा, कारण माझे तारण जवळ आले आहे. माझे न्यायत्व प्रकट व्हायला आले आहे. तसेच परमेश्वरची सेवा करण्यासाठी, त्याच्या नावाची आवड धरण्यासाठी, त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी चढले आहेत, त्यांतील जे कोणी शबात अपवित्र न करावा म्हणून जपतात आणि माझा करार धूळ धरून राहतात, त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करेन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम आणि यज्ञ मला पसंत होती, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिरात असे म्हणते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र, आपला प्रतिसाद. हे देवा, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करू. हे देवा, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करू. देवाने आमच्यावर दया करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला अनुभव प्रकाश आमच्यावर पाडावा आणि पृथ्वीवर तुझा मार्ग आम्हाला कळावा. तू सिद्ध केलेले कारण सर्व राष्ट्रांना जाहीर व्हावे. प्रतिसाद. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करू. राष्ट्रे हर्ष करू आणि जयघोष करू. मग तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. प्रतिसाद. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करू. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करू. सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करू. देव आम्हाला आशीर्वाद देऊ आणि पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरू. प्रतिसाद. हे देवा, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करू. पौलाचे लोकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्हा परप्रांतीयांना मी सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे, त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. त्यात माझा उद्देश हा की जे माझ्या हाडामांसाचे आहे त्यांच्यामध्ये निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्यय हा जर जगाचा समेट ठरतो, तर त्याचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यातून जिवंत होणे ठरणार ना. देवाला आपल्या कृपादानाचा आणि पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करीत होता, परंतु तुम्हाला त्याच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुम्हावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या उलवाड्यात ओढून ठेवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. प्रभू म्हणतो, स्वर्गातील उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. येशू तेथून निघून सोर आणि सिदोन ह्या भागामध्ये गेला आणि तेथे असताना त्या भागातील कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार गर्जर केली आहे. तरी प्रभू येशूने त्या कनानी बाईला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. त्यामुळे येशूच्या शिष्यांनी जवळ येऊन येशूला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. येशूने उत्तर दिले, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही. तेव्हा ती बाई येऊन येशूच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा.
येशूने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. त्या कनानी बाईने म्हटले, खरेच प्रभो, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले तुकडे खातात. तेव्हा प्रभू येशूने उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेला त्या बाईची आजारी मुलगी बरी झाली. प्रभूजी म्हणे, शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझे मंदिर जगातील सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचं मंदिर आहे. हे जुन्या करारातील शब्द आपल्या ख्रिस्ती लोकांना उद्देशून आहे, असा आपण त्याचा अर्थ लावतो. कुठलं मंदिर? मंदिर म्हणजे आपण हाडामांसाची श्रद्धा ठेवणारी माणसं, आपण मंदिर आहोत. आणि आपण कोणासाठी आहोत? फक्त आपल्यासाठीच नाही, आपण सगळ्यांसाठी जगातील ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती असण्याचा तो अर्थ आहे. प्रत्येक व्यक्तीचा आदर, जगातील प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि सर्वांचा आदर करणे ही आपल्या ख्रिस्ती श्रद्धेची महत्वाची आचारसंहिता आहे. दिस इज द रूट ऑफ फेथ फॉर अस, that we must respect each and every person in the world and all people in the world. सर्व धर्म सहिष्णुता, सर्व धर्म मैत्री. आपण एक औपचार म्हणूनच नव्हे, तर आपण ख्रिस्ती आहोत म्हणून आवर्जून अंगी बांधली पाहिजे. कसं करायचं? आणि ह्याचे अप्रतिम उदाहरण आज प्रभू ख्रिस्त स्वतः आपल्यापुढे ठेवतात. आपण फक्त ऐकलं झालेली घटना. पहिली गोष्ट, सोर आणि सिदोन हा जो भाग आहे पॅलेस्टाईन मधला, जिथं प्रभू येशू ख्रिस्त कार्य करत होते. सोर आणि सिदोन हे परधर्मीय किंवा निधर्मीय किंवा मूर्तिपूजा करणारी लोक, म्हणजे कुत्री मांजऱ्यासारखी लोक, थोडक्यात अशी यहुदी लोकांनी व्याख्या केली. तिकडे कुणी जायचं नाही, त्या लोकांशी कुणी बोलायचं नाही, कारण ती कट्टम लोक आहेत. अशा या भागामध्ये, कारण त्यांच्यावर टीकेचा भडीमार हारिसीसारख्या लोकांकडून होत होता. प्रभू येशूवर चांगलं सांगून देखील, चांगली कृत्य करून देखील येशूला शेपाटून लावलं. म्हणून ते सोर आणि सिदोन त्या भागामध्ये आले. आणि तिथे आल्यानंतर हा प्रसंग घडतो. एक बाई, तिची मुलगी अनेक वर्ष भूतग्रस्त होती. कदाचित थोडंसं मेंटल सिकनेस झाला असेल, पण नक्कीच तिला सैतानानं व्यापून टाकलं आणि औषधं केली. सगळं काही करून ती चुकली होती. तिच्या मुलीला कोणी बरं करू शकत नव्हतं. तेव्हा ती पस्तावलेली होती, संतापलेली होती. आणि यहुदी माणूस, दाविदाचा पुत्र,
दाविदाचा पुत्र म्हटला म्हणजे यहुदी माणूस, म्हणजे उच्च जातीचा माणूस, आपल्याला कंडम मांडणारा असा कोणीतरी तिथे आलेला नाही. ऐकलं होतं तिने की हा देवाचा माणूस आहे, पण दाविदाचा पुत्र म्हणजे यहुदी. आणि ती बाई प्रभू येशू जवळ येते आणि तिला शिष्य प्रभू येशूच्या जवळ येऊ देत नाही, कारण ती जोराने ओरडत होती. तिच्या आवाजामध्ये आग्रह होता, शेवटचा उपाय जणू काही, जर हा माणूस सुद्धा मला बरा करू शकत नसेल तर माझी मुलगी बरी होणार नाही, कारण मी सगळं लोक बघितलेलं. तिच्या धर्माप्रमाणे तिने पूजा अर्चा पण केली असेल, जे काय करायला पाहिजे धर्म पाळून तिने तिच्या परकीय धर्म असा पाळला असेल तिने. आणि आपल्या मुलीला प्रदीर्घ आजारातून वाचवण्यासाठी ती प्रभू येशूकडे कासावीस होऊन येते. मुलीला बरे करण्याची विनंती करते. आता इस्रायलच्या देवावर तिचा विश्वास होता, कारण ती परक्या धर्मातली होती. यहुदी तिला घेणार पण नाही, जणू काय हा देव आमचाच आहे, त्याच्यावर आमचा शिक्का आहे, आमच्यासाठीच फक्त हा देव आहे, हा दुसऱ्यांसाठी नाही आमचा देव. यहुदी सांगितल्याप्रमाणे तिची गणना मूर्तीपूजक म्हणून करेल. परकी म्हणून तिची ओळख कोणती? शिष्यांना काय वाटलं बघा, परकी म्हणजे आपली नाही, आई दुसऱ्यांची, ही बाहेरून आलेली, हे आपल्यातली नाही. आणि मग तिच्यामध्ये आणि प्रभू येशूमध्ये संवादाला सुरुवात होते. पहिला मुद्दा, दोघांना, प्रभू येशूला आणि त्या कनानी बाईला, जिच्या तिच्या धार्मिक अस्मितेच्या सीमा माहीत होत्या. देवाने निवडलेल्या लोकांमधून प्रभू येशूने जन्म घेतला होता, म्हणून त्याला दाविदाचा पुत्र असं ती हाक मारते. ही देवाची योजना होती. ठराविक तारण कार्य पार पाडण्याची जबाबदारी प्रभू येशूवर होती. आणि ग्रीक धर्मीय त्या बाईला तिची धार्मिक अस्मिता माहीत होती. अनेक वर्षांचा मुलीचा मानसिक आजार, मुलीला बरे करण्यासाठी आई म्हणून ती काहीही करायला तयार होती. कुठली आई काय करणार नाही आपल्या मुलीचा आजार बरा करण्यासाठी? खरी आई होती ती, म्हणून ती वाटेल ते करायला तयार होती, पण एकदा माझी मुलगी बरी झाली पाहिजे. आणि म्हणून ती म्हणते दाविदाच्या पुत्रा, दावीद पुत्र. आता ती आदराने कशी म्हणाली? आदराने म्हणाली. ती यहुदी नव्हती, पण यहुद्यांचा आदर मात्र तिला होता. ही सर्व धर्म सहिष्णुता. प्रभू येशू त्या भागामध्ये जे तिथे होते, मी सांगितल्याप्रमाणे हा यहुदी प्रांत नव्हता, तरी सुद्धा ते या बाईच्या जणू काही धार्मिक क्षेत्रामध्ये ते होते. बाईच्या आवाजामध्ये ऑनेस्टी होती, प्रामाणिकपणा होता, म्हणून ती आवर्जून ओरडत होती. तिच्या मागणीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आग्रह होता, तरी ती खूप नम्र बाई, नम्र. किती आदराने ती प्रभूला म्हणते, दाविदाच्या पुत्रा. आणि प्रभू येशूला जरी त्याच्यावर टीका होत होती लोकांची, फारिसी सारख्या लोकांची कडक टीका, त्यांच्याच लोकांवर, ते येशूला आदराने नव्हते वागवत.
पण ही दुसऱ्या धर्माची बाई मात्र येशूला आदराने वागवत होती. हा विरोधाभास. येशूला भीती नव्हती. त्याला माहिती होतं तो काय करणार आहे. शेवटी तो स्वतः फेमस व्हायला आला नव्हता, स्वतः प्रसिद्धी कमवायला आला नव्हता. देवाची योजना पुरी करण्यासाठी देवाचा पुत्र माणसाचा जन्म घेऊन आला होता. म्हणून दुसऱ्या मुद्द्यात मी असं सांगेन, प्रभू येशूला त्या बाईच्या धर्माची अचूक जाणीव होती. अचूक जाणीव. दुसऱ्या परक्या माणसाच्या धर्माची अचूक जाणीव असणं आपल्या ख्रिस्ती लोकांना हे महत्वाचं आहे. दुसऱ्यांचा आदर जर राखायचा असेल तर आपण ते कशावर विश्वास ठेवतो, काय करतात. आणि तुम्हाला मला पटत जरी नसलं तरी आपण त्याचा आदर मात्र केला पाहिजे. आदर ते करतात ते करायला पाहिजे अशी त्या माणसाची सुद्धा इच्छा नसते. इतर धर्मातील माणसाची आपण आदर राखायचा. आपण आपला धर्म पाळतो, ते त्यांचा धर्म पाळत असतात. ती पण चांगली माणसं आहेत, चांगलं होण्यासाठी प्रयत्न करतात. तसं आपण चांगली आहोत, पण चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न पण करीत आहोत. परधर्मीय म्हणून अप्रतिष्ठित, तिरस्काराची आणि तुच्छ किंवा कचऱ्यासारखी वागणूक प्रभू येशूच्या बाईला देत नाही. ते चुकून आली इथे. आम्ही मात्र उच्च जातीचे लोक आहोत, खालच्या जातीची मान मानू शकतो असं काही प्रभूने केलं नाही. तिच्यावर प्रभू येशू दुर्लक्ष करीत नाही. प्रभू येशूला तिला शिकवायचं आहे. प्रभू येशू तिच्याशी अगदी आदराने बोलत आहे. पण त्यांना सुद्धा भान होतं ते कोण आहे. ते विसरले नव्हते, ते देवाचा पुत्र होते. आणि आदरपूर्वक तिच्या धर्माविषयी त्यांना जे माहिती होतं ते बोलायला लागलं. जेव्हा ती बाई सांगते की माझ्या मुलीला बरं करा, पण ती दावीद पुत्र म्हणाली होती. आता दावीद पुत्र म्हणाली होती म्हणजे येशू ख्रिस्त हे फक्त यहुदी लोकांसाठी आले होते. माझ्या लोकांसाठी मी आलो आहे. मी बिशप म्हणून असं बोलू शकतो का? नाही नाही, मी फक्त कॅथलिक लोकांसाठीच आहे. नाही नाही नाही, आमचे फादर फक्त कॅथलिक लोकांसाठीच आहे. असं नाही आपण म्हणू शकतो. असं नाही आपण म्हणू शकतो. आपण सगळ्यांसाठी आहोत. जर कोणावर जबरदस्ती नाही, कोणावर सक्ती नाही, परंतु आलेल्या माणसाला आपण लाथ मारून बाहेर नाही काढत. पण मला समजून घेतलं पाहिजे. मी एक कॅथलिक धर्मीय बिशप आहे. मी एक कॅथलिक धर्मीय फादर आहे. मी एक कॅथलिक धर्मीय सिस्टर. मी एक कॅथलिक धर्मीय प्रापंचिक माणूस आहे. ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. ते विसरून चालणार नाही. आपली अस्मिता आपण विसरायची नसते. आणि म्हणून ती प्रभू येशूला जेव्हा दाविदाचा पुत्र असं म्हणते तेव्हा तिची समजूत ही फार कपक समजूत होती येशूविषयी. तो फक्त यहुदी नव्हता आणि यहुदी लोकांसाठी तर निश्चित आला नव्हता. तो फक्त त्यांच्यासाठी असं नाही. आणि म्हणून प्रभू येशू तिच्यावर दुर्लक्ष करीत नाही. पण आस्ते आस्ते संवाद असा असतो. रिलेशनशिप्स मस्ट ग्रॅज्युअली बी फॉर्म. टप्प्याटप्प्याने, पायरी पायरीने आपले संबंध व्यापक झाले पाहिजे, सखोल झाले पाहिजे. माझ्यात आणि माझ्या धर्माचे नसतील त्यांच्यामध्ये ही शिकवण आहे आपल्याला. ही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली शिकवण आहे. म्हणून प्रभू येशू मुद्दाम तिला सांगतात, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही. आता लगेच अज्ञानी
येशू नक्की काय म्हणाला, त्याचा अर्थ काय होता हे समजण्याच्या अगोदरच आपण टीका करायला लागतो. अरे हा येशूने असं कसं तिला म्हटलं, कुत्रा म्हटलं तिला. नाही माझ्या प्रिय बंधू भगिनी, तसं नाही झालं. इथेच आपली चूक होते. मला थोडाफार माझा धर्म माहिती असतो, थोडाफार माझ्या धर्माची सुद्धा मला सफर माहिती नसते आणि इतरांच्या धर्माची तर मला परवाच नसते. आणि मग काहीतरी त्यांच्याविषयी कल्पना करायची, काहीतरी माझ्यामध्ये विचार यहुदी कुत्र्यांना अशुद्ध मानत असतात. यहुदी लोक डुकराला, कुत्र्याला अशुद्ध मानत असतात. आणि म्हणून यहुदींना वाटायचं की ते सुद्धा तसेच आहे, कुत्र्या मानतात, ते अशुद्ध आहे, परधर्मी आहे, ते मूर्तीपूजक आहे, नावं ठेवायची. माहिती जास्त काहीच नाही सांगितल्याप्रमाणे. प्रभू येशू तिला तुच्छ मानित नव्हते, उलट प्रभू येशूला जाणीव होती कुत्र्या मांजरांना त्यांच्या धर्मामध्ये किती महत्व दिलं जात असेल. प्राणी मात्र म्हणत. आणि म्हणून कनानी धार्मिक संस्कृतीमध्ये घरामध्ये कुत्री असायची, विशेष करून पपी. लहान कुत्र्यांची पिलं जर असली तर ती घरात असायची त्यांच्या. आणि म्हणून ती त्यांच्यावर प्रेम करायची. म्हणून प्रभू येशू टीकेने नाही, चेष्टेने नाही, तुच्छतेने नाही, तिरस्काराने नाही, तर त्या बाईची आणि त्या बाईच्या धर्माची जणू काही प्रशंसा करतात, त्यांच्या संस्कृतीची प्रशंसा करतात प्रभू येशू. असंच असते. दुसऱ्याची भाषा मोडकी तोडकी असली तरी काही शब्द बोलण्याने आपण प्रयत्न केला तर आपली मैत्री जोडली जाते. कधी गाडीमध्ये, कधी बसमध्ये, कधी एअरपोर्टला. दुसरी माणसं भेटतात, त्यांची भाषा वेगळी असते, आपल्याला त्यांची भाषा येत नाही, त्यांना आपली भाषा येत नाही, पण मोडकं आपण काहीतरी बोलायला लागतो आणि नाती जोडली जातात, आपुलकी निर्माण होते, मैत्री जोडली जाते, संवाद पुढे जात असतो. बाई आग्रह करते. प्रभू येशूने तिच्या धर्माविषयी प्रशंसेने म्हटलं म्हणून ती बाई पण त्याच्याही पुढे जाते. या माणसाला माहिती आहे थोडंसं माझ्या धर्माविषयी. आणि मग ती सांगते, घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. बघा किती चिकाटी त्या बाईची. तिची आस्ते आस्ते प्रभूवर श्रद्धा वाढत चाललेली आहे. पहिल्या वेळेला तिने दावीद पुत्र म्हटलं, आता दुसऱ्या वेळेला काय म्हणणार आहे. प्रभूने असं हे म्हटल्यानंतर संवाद बघा कसा पुढे जातो. तेव्हा ती त्या प्रभू येशूला सांगतो, गुरुजी आता दावीद पुत्र नाही, लॉर्ड डॉमिनोस, ईश्वर पुत्र. ती एक पाऊल पुढे गेली. येशूने एक पाऊल पुढे उचलून तिची प्रशंसा केली, तिची आणि धर्माच्या आणि तिच्या संस्कृतीची. आणि आता बाई सुद्धा यहुदी पुरती राहिली नाही, ती दावीद पुत्र म्हणत, ती त्याला लॉर्ड म्हणायला लागली. गुरुजी, प्रभूजी चिकाटी सोडत नाही, आत्मविश्वासाने ती मागत आहे. बंधूंनो, भगिनींनो, धर्मांतर सुसंवादाने आपण डायलॉग त्याला म्हणतो, इंटर रिलिजियस डायलॉग, सुसंवादाने धर्मांतर होत नसेल आणि तसं उद्दिष्ट पण नाही डायलॉगचं. सुसंवादाचं उद्दिष्ट दुसऱ्याचं धर्मांतर करायचं असं कोणीच नाही. होत असेल कोणाचं, परमेश्वर कसा कोणाला काय करेल सांगता नाही, तो परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण एक बघायचं की सुसंवादाने
संवाद साधणाऱ्या दोन्ही माणसांच्या जीवनामध्ये सखोल अंतर्मनातील परिवर्तन मात्र निश्चित होत असते. निश्चित होत असते. मी हिंदू बरोबर, मुसलमानांबरोबर, बुद्ध माणसाबरोबर मैत्री करतो. मैत्री आहे माझी. त्यांचा आदर करतो, ते माझा आदर करतात. आज इतकी वर्ष झाली, पण मला माझा ख्रिस्त अधिक प्रिय वाटतो. तुलनेने नाही, पण त्यांनी मला काहीतरी माझ्या ख्रिस्ताविषयी शिकवलं. हे मी विसरलो, याच्यावर मी दुर्लक्ष केलं. आणि म्हणून तिसरा मुद्दा, सुरुवातीला प्रभू येशूने त्या हवालदिल झालेल्या बाईला एका शब्दाने उत्तर दिलं नाही, परंतु प्रभू येशू तिचं ऐकत होते. लिसनिंग इन डायलॉग इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझंच नाही बोलत राहायचं, त्या माणसांचं पण ऐकायचं. प्रभू येशू बघा कसं शिकवतात आपल्याला, हाऊ टू लिसन, कसं ऐकायचं. आणि म्हणून प्रभू येशू बोलत नव्हते, हा की नाही असं सुरुवातीलाच बोलला नाही, परंतु त्या बाईला त्या प्रभू येशूने हाकलून दिलं नाही. तिचा माझा काय संबंध, तुझं इथं काय काम, तू माझ्या धर्मात आणि तुझ्या धर्मात जमीन आसमानाचं अंतर आहे, कशाला तू इथे आलेली आहे माझ्याकडे काय मागायला, किंवा तू माझ्याकडे काय मागू नकोस. प्रभूला असं नाही वाटलं, पण त्याच्या शिष्यांना मात्र कसं वाटत होतं. ते शिष्य प्रभूला काय सांगत होते की तिला पाठवून द्या, आम्हाला त्रास देते ती, भागवून द्या, इकडून फुटून द्या तिला. प्रभू येशूचं तसं म्हणणं नाही. हे वेळोवेळी मी तुम्हाला सांगत आहे माझ्या प्रवचनांमधून. शिष्यांचे विचार बघा आणि प्रभू येशूचे विचार बघा. आम्हा बिशपांचे, आम्हा फादरांचे विचार बघा आणि प्रभू येशूचे विचार बघा. तुम्हा प्रापंचिकांचे आणि प्रभू येशूचे विचार बघा. कधी कधी शिष्यांसारखं आपल्याला पण वाटते, काय त्रास द्यायला आले, शपाटून द्या त्याला. नाही, त्या बाईला प्रभू येशूने हाकलून लावलं नाही. प्रभू येशू शिष्यांना, आठवण आहे तुम्हाला, 2 रविवार झाले, 5 भाकरी आणि 2 मासे. तिथं पण प्रभू येशूला ते सांगायला आले होते, सल्ला द्यायला, त्याला शपटून लावा, कारण आपल्याला जरा बसायला वगैरे मिळणार नाही इकडे आता. तसंच आज सुद्धा शेवटी काय सांगितलं होतं प्रभू येशूने शिष्यांना गेल्या रविवारी सुद्धा? पीटरला काय सांगितलं? अरे अल्पविश्वासू माणसा, पोपला प्रभू येशू सांगतात, अरे अल्पविश्वासू माणसा. आणि आज या बाईला काय सांगतात शेवटी प्रभू येशू? शिष्यांना उद्देशून ते सांगतात त्या बाईबरोबर, बाई तुझा विश्वास फार मोठा आहे. पीटरला सांगतात, अरे अल्पविश्वासू माणसा, ज्याला वाटत होतं मी येशूच्या खूप जवळ आहे आणि त्या बाईला वाटत होतं मी त्याच्यापासून किती लांब आहे, त्याचं माझं काहीच नाही जणू काही. आणि तिथं त्या बाईला सांगतात, बाई तुझा विश्वास किती मोठा आहे. आणि पीटरला सांगितलं होतं, अरे अल्पविश्वासू माणसा. शिष्यांना हे मुद्दे लक्षात घ्या तुम्ही. प्रभू येशू कोणाला काय सांगतात ते. तेव्हा शेवटी मी मदर तेरेसाचं एक तुम्हाला उदाहरण देतो. मला तिने पर्सनली व्यक्तिगत सांगितलेलं उदाहरण सांगितलं. 2 तरुण मदर तेरेसा मला सांगतात, 2 तरुण आमच्या कॉन्व्हेंटमध्ये आले एक दिवस. त्यांच्याबरोबर त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी पैशाची रक्कम आणली होती. आणि ते मदरला म्हणाले, मदर हा पैसा गरिबांसाठी तुम्ही खर्च करा. तिच्या हातात दिला
पैसा. म्हणजे मदरला ती खूप मोठी रक्कम वाटली आणि तिला सांगितलं, मदर तुम्ही गरिबांसाठी खर्च करा. मदरने त्या दोघांना विचारलं, इतकी मोठी रक्कम तुम्हाकडे कुठून आली? तरुण होते दोघ जण. इतकी रक्कम कुठून आली तुमच्याकडे मोठी? आणि ती दोघे म्हणाली, मदर 2 दिवसा अगोदर आमचे लग्न झाले. लग्नापूर्वी आम्ही ठरवलं होतं की कपडा लत्ता, मधुचंद्र, हनीमून, थाटामाटाची मेजवानी आमच्या लग्नानिमित्त करायची नाही. आम्ही ठरवलं होतं आणि जो खर्च वाचेल तो आम्ही आमच्यापेक्षा जे गरीब आहेत त्यांना द्यायचा. मदर मला बोलल्या, त्यावेळेला मी फादर होतो, फादर फेलिक्स त्याच्याबरोबर होतो. फादर फेलिक्स, माझ्यासाठी ही घटना खूपच आनंदाची होती. विशेष करून ती दोघे हिंदू धर्मीय होते. मदर सांगतात, मी अवाक झाले. एक हिंदू दाम्पत्य 2 दिवसापूर्वी लग्न झालेलं. बऱ्याच वेळा किती पूर्वग्रहाच्या साचेबंद स्टेरिओटाईप, बिनबुडाच्या, उथळ, खोट्या आणि अतिशयोक्तीने रंगवलेल्या कल्पना आपण इतर धर्मीयांच्या आणि त्यांच्या धर्मांच्या बाबतीत आपण करतो. पण तुम्हाला शॉक लागेल, मी आता एक वाक्य बोलतो शेवटचं. प्रभू ख्रिस्त सर्वांवर सारखंच प्रेम करतो. आपली श्रद्धा आता आपण सर्वजण जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारण्यासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास तुलसी दिली. कोणती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठीच आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. आपल्या मागण्या परमेश्वराने मान्य कराव्यात म्हणून आपण त्याला विनवूया. आपल्या प्रत्येक विनंतीनंतर उत्तर असेल, हे प्रभू आमचे ऐक. प्रभू आमचे आपले पोप फ्रान्सिस, आज बिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभूचे कार्य करण्यास चांगले आरोग्य व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमचे ऐक. आपल्या उपजीविकेसाठी आपल्याला योग्य पाऊस मिळावा, त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे कोणतीही हानी होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमचे ऐक. आज न्याय रविवार साजरा करत असतात शांती व न्याय या ख्रिस्ती तत्वांवर आपला समाज उभारला जावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमचे ऐक. करोना विषाणूमुळे विषाणूवर योग्य तो उपाय शोधण्यास व त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्येला सामोरे जाण्यास आपल्याला सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना. या आठवड्यात आपल्या धर्मप्रांतात देवाज्ञा झालेल्या बोलींची
धर्मकामातील स्वर्गवासी इनास इथून रॉड्रिक्स, गिरीश धर्मकामातील स्वर्गवासी नेल्सन बॅप्टिस्टा साते, मर्सेस धर्मक्रमातील स्वर्गवासी आयरेन मायकल आल्मेडा, कोलिवाडा धर्मक्रमातील स्वर्गवासी अपलन गमजा व ग्रेसिया रिबेलो, माणिकपूर धर्मक्रमातील स्वर्गवासी पॅट्रिक व्हॅलेंटाईन डिसेल्वा, स्वर्गवासी थॉमस पुरुस परांझम, फादर विजय लोपिस यांचे वडील स्वर्गवासी फ्रान्सिस लुईस लोपिस, स्वर्गवासी पास्कोल मायकल लोपिस, वरखंडा धर्मग्रामातील स्वर्गवासी नितेश रमेश मेरे, नायगाव पूर्व धर्मग्रामातील स्वर्गवासी जॉना परेरा, शिर्लय धर्मग्रामातील स्वर्गवासी नाताल सांतियान लोपिस, सांडो धर्मग्रामातील स्वर्गवासी ग्रेगरी जॉन फर्नांडिस, स्वर्गवासी मेरी डॉमिनिक फर्का, नालासोपारा पश्चिम धर्मग्रामातील स्वर्गवासी थॉमस फर्नांडिस, मुळगाव धर्मग्रामातील स्वर्गवासी फ्रान्सिस थॉमस डिमेलो व बरमपूर धर्मग्रामातील स्वर्गवासी पीटर जोसेफ व स्वर्गवासी रिटा डिलिमा यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी व त्यांच्या प्रियजनांची सांत्वन व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्या पुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाची गुणवान व गौरव करू. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे. हे प्रभू, आमच्या या भेटींचा स्वीकार कर. तू दिलेल्या भेटींमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. या आमच्या भेटीबद्दल परत भेट म्हणून तू स्वतःच आमच्या भेटीस ये. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे ते योग्य आणि तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा तू त्याला आम्हासारखे बनवलेस. आम्ही तुझ्या प्रिय पुत्रासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आमच्या आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत आणि सर्व यांच्या बरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गुणगान गातो.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त नाही. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे विद्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत रॉक व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. हे जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याचे आणि शाश्वत जीवनाचे आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा रसविराज करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, या पवित्र साक्रामेंतांद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिकाधिक प्रभू येशूसारखे बनावे व त्याच्या स्वर्गातील वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपल्या आचरणाने साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. चर्चच्या कॅलेंडरप्रमाणे संत रॉबचा सण 12 ऑगस्ट आहे. संत रॉब आपल्या मुख्य धर्मक्रमाचा आशीर्वादाता. त्या निमित्ताने सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचारो यांच्या धर्मक्रमात येऊन विसाद विरोधात अर्पण केले व अर्थपूर्ण प्रवचन दिले. त्याबद्दल आम्ही त्याचे मनापासून आभार मानतो. संत रॉबच्या प्रार्थनेने आपल्या सर्वांना चांगल्या आरोग्य लाभावे ही शुभेच्छा.